सुधाकर भाऊ गारे यांचा शाही सन्मान सोहळा या ठिकाणी पार पडला जातोय। तदनंतर जाऊया सन्मानाकडे। अर्थातच या ठिकाणी आपण पाहतोय महाराष्ट्राचा गोड आवाज बुलंद तोफ ज्यांना म्हटली जाते ते प्रवीणजी दुगाडे सर यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल। प्रवीणजी दुगाडे सर यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल। अर्थातच सुधाकर भाऊ गारे जगदीशभाई देशमुख यांच्या शुभ हस्ते उत्तम मामा देशमुख दोस्ती ग्रुपचे शिलेदार मनोहरदादा पाटील मयूर दाबने। तदनंतर विनंती करेल अगदी या मंचाला 4 दिवस ज्यांनी आपला आवाज दिलाय अगदी ज्यांची हक्काची टुर्नामेंट घरची टुर्नामेंट मनीषजी मुंडे यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल। तदनंतर या ठिकाणी अगदी या स्पर्धेला संपूर्णपणे जगभरात पोहोचवण्याचं कार्य केलं गेलं। घरबसल्या प्रेक्षकांसाठी पर्वणी अर्थातच स्टार टेनिस वर्ल्ड टिंकू लोभी प्रोप्रायटर विनंती असेल या आपण आपला एक प्रतिनिधी येऊ द्या टिंकू लोभी। तदनंतर विनंती करेल या ठिकाणी 3 दिवस जेपी पॅनल जय पवार यांचे ऑफिशियल आपल्याला लाभले गेले या आम्ही डांगरे सर चला लाईन शेर सर तिसरे ऑफिशियल आपले तीनही अंपायर चला आपण तदनंतर ज्यांनी अगदी मंडपाची शोभा वाढवली आणि तदनंतर आमचा आवाज तमाम प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला असे आमचे डीजे प्रोप्रायटर अजय अतुल आपला एक प्रतिनिधी येऊ द्या चला अक्षय अक्षय या आपण मंचावरती अक्षय दुले डीजे मास्टर तदनंतर झालं का बाबू गारे झालं का साहेबांचं चला ज्यांनी 4ही रजनी अगदी डोळ्यात तेल ओतून जे स्कोरिंगचं कार्य केलं ते आमचे स्कोरर शुभमजी टानगे यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल। शुभम सर या आपण हॅलो एक सन्मान करूया 4 दिवस या कर्जत विभागामध्ये एक सिनियर कमेंटेटर म्हणून ज्यांच्याकडे बघतो संदीप बोराडेचा या ठिकाणी शुभ सन्मान करूयात आपण उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते आणि जाऊयात थोड्या वेळासाठी भाऊंकडे देखील जाऊयात आपण। खरं तर भाऊ नवीन वर्षाच्या तुम्हाला आणि संपूर्ण परिवार एक आयोजकांशी देखील हे खऱ्या अर्थानं एक विनंती आहे तुमच्यासाठी कारण की सगळेच जण तुमची वाट पाहत आहेत 4 दिवस 2 मिनिटं फक्त मनोगत या स्पर्धेबद्दल आपण व्यक्त करा।
चला जाऊया 5व्या क्रमांकाचे मानकरी ठरलेत अर्थातचा उमरोली टीम. नाही माफी असावी तांबा चुकीचं आहे. 5वा क्रमांक जातोय कानोर टीम. कानोर टीम ही आपण कानोर टीम सेमीफायनल केले होते उमरोली टीम, त्यामुळे कानोर टीमला 5वा क्रमांक जाईल. आणि या स्पर्धेत 4था क्रमांक जातोय अर्थातच पळसाई टीम पळसदरी. पळसाई 11 पळसदरी टीम. चला या आपण त्यांच्या विद्यमानाने सुद्धा एक भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे येत्या 7 ते 10 तारखेला एप्रिल महिन्यामध्ये भव्य नाईटची स्पर्धा. तदनंतर 3रा क्रमांक देण्यासाठी जाऊयात अर्थातच 3रा क्रमांक जातोय आराध्य 11 उमरोली टीम. आदिराज 11 आदिराज 11 उमरोली टीम. तदनंतर 2य क्रमांक देण्यासाठी आमंत्रित करेल अर्थातच जय आर्या 11 टेंबिवली टीम. चला 2य क्रमांक घेण्यासाठी आपण आणि मॅन ऑफ द मॅच शुभम. मॅन ऑफ द मॅच नितीन दुले नो डाऊट. चला नितीन दुले मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी. चला या सेमीची बघा शुभम सेमीची. चला अंतिम सामन्याचे मॅन ऑफ द मॅच नितीन दुले रफ्तार के सौदागर. व्हाट अ बॉलिंग अटॅक. अडीच हजार अर्थातच जगदीशभाई देशमुख तदनंतर मनोहरदादा पाटील आणि उत्तम मामा देशमुख मनोहरदादा पवार या तिघांकडून तब्बल 2,500 रुपयांचे कॅश प्राइज होतं विकेट हॅट्रिकसाठी. व्हॉट अ बॉलिंग अटॅक. तदनंतर आपण जाऊयात तेजस सेमीफायनलची मॅन ऑफ द मॅच. चला या तेजस. चला या महेंद्र.
आणि जाऊयात अतिशय चांगली स्पर्धा. बेस्ट फिल्डर या स्पर्धेमधला अगदी शुभमचं कौतुक जरूर करेल मी, कारण इतकं डोळ्यात तेल टाकून त्यांनी कामगिरी साध्य केली. बेस्ट फिल्डर ठरला या स्पर्धेमधला पळसाई पळसदरी टीमचा सर्वे सर्वा अमोल दरेकर. वेल प्लेड अमोल. आकर्षक ट्रॉफी आणि तदनंतर आपण पाहतोय या ठिकाणी सायकल. अमोल जातानाही सायकल रोड बाय रोड गेली पाहिजे याची नोंद घ्या आपण. चला ऑफिशियल या ठिकाणी रजा घेत आहेत. आपलं मनस्वी स्वागत आणि आभार. तदनंतर बेस्ट बॉलर स्पर्धेमध्ये सर्वाधिक विकेट ज्याच्या नावावरती गेल्यात तो ठरलाय बेस्ट बॉलर. अर्थातच शेवटच्या क्षणी का होईना विजय तर खेचून आणलाच, परंतु या गोलंदाजाची ट्रॉफी आपल्या नावावरती कोरली आहे. बीड एक्सप्रेस नाही म्हणणार तर आता म्हणेल कर्जत एक्सप्रेस. नितीन दुले ठरलाय बेस्ट बॉलर, 9 विकेट्स. महत्वपूर्ण 2 पारितोषिके. सांगायला फार अभिमान वाटेल, अगदी दोन्ही नावे घेऊन टाकतो. आकाश लोंगले आणि प्रतीक पाटील. आकाश लोंगलेचा शेवटच्या क्षणी खेळ फार चांगला झाला. अगदी 88 धावा त्याने धावफलकावरती लगावल्यात, परंतु प्रतीक पाटीलच्या अंतिम सामन्यातल्या विकेट अगदी आकाश लोंगलेवरती कुरघोडी करणाऱ्या ठरल्यात. 6 विकेट त्याच्या नावावर आणि 77 धावा. मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी प्रतीक पाटील, तर बेस्ट बॅट्समनचा किताब जातोय आकाश लोंगले यांना. चला प्रतीक पाटील आणि आकाश लोंगले. बेस्ट बॅट्समन आकाश लोंगले आणि मॅन ऑफ द सिरीज प्रतीक पाटील. बाळलेक आकाश थोड्याशा अंशी का होईना अगदी मला वाटते 1 ते 2 पॉइंटने प्रतीक पाटील या ठिकाणी सरस ठरलेत. वेल प्लेड. चांगली बॅटिंग लाईन. मॅन ऑफ द सिरीज प्रतीक पाटील ठरलाय या स्पर्धेचा प्लेयर ऑफ टुर्नामेंट. प्रतीक पाटील. व्यवस्थित उतरवा प्रतीक, राईड करावी लागेल. वेल आणि चला दोस्ती ग्रुप आयोजित भव्य नाईट स्पर्धा माननीय श्री सुधाकर भाऊ गारे आणि माननीय श्री जगदीश दत्त देशमुख. शुभम टाणगेंचा सत्कार बाकी आहे, तो करून घ्या पहिला. शुभमजी टाणगे यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. उत्तमरित्या स्कोररची भूमिका त्यांनी साकारली आहे. वेल चांगली कामगिरी शुभम तुमच्या माध्यमातून या ठिकाणी. आणि दोस्ती ग्रुप आयोजित भव्य नाईट स्पर्धा मान्य श्री सुधाकर भाऊ गारे आणि मान्य श्री जगदीश भाई देशमुख A1 जोडी चषक 2025 पर्व तिसरेचा मानकरी ठरलाय श्रीवीरा बीड टीएम. चॅम्पियन 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 पर्व तिसऱ्याचा चॅम्पियन आपल्याला पाहायला मिळतोय. A1 जोडी चषक 2025 श्रीवीरा बीड.
यस, थँक्यू डीजे, थँक्यू थँक्यू. या ठिकाणी जर कोणाचं या स्पर्धेला हातभार लागला असेल आणि चुकून आमच्या मुखातून कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर आयोजकांच्या वतीने क्षमस्व आणि आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय क्रिकेट. आदेश.